नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण बघत आहात बातम्यांची बातमी. मित्रहो, आज आपल्यापुढे एका घोटाळ्याचं विस्तारानं अगदी विश्लेषण. आपण या महाराष्ट्रात, या देशात अनेक क्षेत्रातील विक्रमवीर मित्रहो पाहिले असतील, ऐकले असतील, वाचले असतील. परंतु राजकीय क्षेत्रातील कृषी घोटाळ्याचे विक्रमवीर कोण आहेत आणि हा घोटाळ्याचा विक्रम त्यांनी कसा घडवून आणला याची कथा तुम्ही ऐकाल मित्रहो तर अगदी थक्कच होऊन जाल. अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी पुराव्यानिशी हा घोटाळा आता पुढे आणला आहे. आपल्यापैकी अनेकांनी माध्यमांवर बघितलं असेल. लोकसभा निवडणूक 2024 नंतर निवडणुकीनंतर काहीच दिवसात आपल्या कृषी मंत्री पदाचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या विधानसभेचे लागलीच बिगुल फुंकावे लागणार आहे. मित्रहो, त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी प्रेम नव्हे तर पैशाची बखर उभी करावी लागते आणि पैसा देखील थोडा थिडका लागत नाही तर त्यासाठी त्यांना भरपूर खोक्यांचा ढीग उभारावा लागतो. हे आपल्याला ठाऊक आहे. मित्रहो, यासाठीची जय्यत तयारी करायची असेल तर त्यांना नियम मोडावे लागतात आणि जुने हेवे दावे खोडावे लागतील आणि अधिकारी नियम मोडू देत नसतील तर त्यांनाच बुडापासून मोडावं लागणार. मित्रहो, तुम्हाला ऐकून अगदी धक्का बसेल. शांत रहा, विचलित न होता लक्षपूर्वक हा व्हिडिओ मित्रहो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मित्रहो, मागील लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या अगदी 2 दिवस अगोदरचा हा विशेष कार्यक्रम. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे शेतकरी विकास उद्योग महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदानावर काही वस्तू वितरित करण्यासाठी निधी मिळावा यासाठी कृषी आयुक्तांना एक पत्र देतात. कृषी आयुक्त पत्र वाचून अगदी अचंबित होतात आणि थोडा विचार करून अगदी त्याच दिवशी कृषी आयुक्त पत्राच्या उत्तरात लिहितात. मित्रहो, ते सांगतात, तुम्हाला ही खरेदी करता येणार नाही. या तुमच्या मागणीमध्ये नियमानुसार खूप काही उणिवा आहेत असं त्या पत्रामध्ये ते नमूद करतात. कारण शेतकरी अनुदान हे थेट डीबीटी योजनेअंतर्गत अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट ती रक्कम किंवा ते ठरलेली रक्कम ते पैसे जमा करावे लागतात. म्हणून तुम्ही वस्तू विकत घेऊन शेतकऱ्यांना वितरित करू शकत नाही. आणखी महत्वाचा मुद्दा त्याच्यामधला हा आहे की शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणाऱ्या वस्तूंच्या तयार यादीमधून, जी ऑलरेडी ती यादी तयार असते, त्या तयार यादीमधून वस्तू वगळण्याचे अधिकार हे कृषी मंत्र्यांना नाही. वस्तू वगळता येत नाही, त्यामध्ये भर घालावी लागते, ते चालतं. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अखत्यारीत एक छाननी समिती, त्या समितीचं नाव आहे छाननी समिती, तयार केलेली असते आणि मुख्य सचिव कृषी विभागातले मुख्य सचिव हे त्या समितीचे अध्यक्ष असतात. म्हणून ती समितीच फक्त त्यावर निर्णय घेऊ शकते, वस्तू वाढवायच्या की त्यामधून वगळायच्या. त्यामुळे सध्या तुम्ही कोणतीही खरेदी नियमबाह्य करू शकत नाही असे कडक पत्र पुण्याचे कृषी आयुक्त शेतकरी विकास उद्योग महामंडळाला त्याच दिवशी मुंबईला हे पत्र पाठवतात. परंतु गंमत ही आहे मित्रहो की कृषी आयुक्तांनी दिलेल्या या पत्राचा काहीही परिणाम मंत्री महोदयांवर होत नाही. लागलीच दुसऱ्या दिवशी लगेच नियमाला धाब्यावर बसवून तो ठराव पारित करून घेतला जातो. आता मुख्य हे आहे मित्रहो की त्यावर सचिव, प्रधान सचिव, कृषी मंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सही करतात. ही ठरावाची सहीनिशी कागदपत्रे त्याच दिवशी शेतकरी विकास उद्योग महामंडळाच्या वतीने पुणे येथील कृषी आयुक्तांना पाठविण्यात येते. मित्रहो, आता या पुढची गंमत
लय भारी आहे, लक्ष देऊ नये का? एका उच्च पदावर आरूढ असलेले IAS अधिकारी, कृषी आयुक्त शेवटी त्या महामंडळाच्या मागणीला मंजुरी देतात. ती कशी काय देतात हे त्यांनाच ठाऊक. आणि मित्रहो, 121 कोटींचा पहिला निधी चक्क बिना टेंडर अर्थात कुठलीही निविदा न प्रकाशित करता 121 कोटी रुपये शेतकरी विकास उद्योग महामंडळाला देतात. त्या वस्तूमध्ये 1500 रुपयांचा बॅटरी स्प्रे पंप 3400 रुपयाला ही मंडळी विकत घेतात. आता 1500चा स्प्रेयर 3400 रुपयाला असल्याने लाभार्थ्यांना अर्थात शेतकऱ्यांना तो स्प्रेयर महागात पडल्याने महाराष्ट्रातील 3 लाख शेतकरी, 10-20 नाही मित्र हो, 3 लाख शेतकरी लाभार्थी त्यापासून वंचित राहतात. आता 121 कोटींच्या किस्तीनंतर लगेच 77 कोटींचा निधी पुन्हा मिळतो आणि त्यानंतर लागलीच पुन्हा 143 कोटींचा निधी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब अशा प्रकारे मंजूर करवून घेतात. यातील 3 लाख वंचित लाभार्थी वगळता 3 लाख वंचित लाभार्थी ज्यांना हा लाभ मिळाला नाही, ते महाराष्ट्रातील उर्वरित किती शेतकऱ्यांना हा लाभ मिळाला ते पुढील तपासात पुढे येईलच. मित्रहो, जवळपास 341 कोटींचा हा घोटाळा पुराव्यानिशी उघडकीस आता आला आहे. अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी हल्लीच्या मुख्यमंत्री महोदयांना याचा तपास करण्याची मागणी केली आहे. परंतु गमतीची गोष्ट ही आहे की ज्यांच्याकडे तक्रार केली आहे ते तत्कालीन उपमुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब. आता अर्थार्थी ज्यांच्यावर हा आरोप आहे त्यांच्याचकडे ही तक्रार केली आहे, कारण त्या बेकायदेशीर ठरावावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तत्कालीन या उपमुख्यमंत्र्यांची सही आहे, अर्थात अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब. आता यामुळेच घोटाळ्याचे पुढे काय होईल, काही होईल की नाही ही शंका मित्रहो महाराष्ट्रामध्ये सध्या कायम आहे. मित्रहो, तुम्हाला आणखी काही पुराव्यानिशी डिटेल्स बघायचे असतील या घोटाळ्याचे तर मुंबई तकचे रिपोर्टर ओंकार वाबडे यांना ऍक्टिव्हिस्ट विजय कुंभार यांनी दिलेली मुलाखत अवश्य बघा मित्र. किंवा अंजली दमानियांची या विषयावरची एक पत्रकार परिषद, अनेक पत्रकार परिषदा त्यांनी घेतल्या, त्या युट्यूबवर आपण सर्च करा, तुम्हाला ती माहिती नक्कीच मिळेल. मित्रहो, खरंच सांगा, या घोटाळ्याचा विक्रम नाही का? विक्रम यासाठी की केवळ 36 तासात, फक्त 36 तासात 2 दिवसात मुंबई पुणे असा पत्रव्यवहार होतो. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर फक्त 2 दिवसात निधीच्या रूपाने मंत्री महोदयांना बेकायदेशीरपणे मंजूर होतो. तसंही तुम्ही एका व्हिडिओतील धनंजय मुंडेंचा संवाद यापूर्वी व्हायरल झाला होता, तो संवाद तो ऐकला असेलच मित्रहो. मुंडे त्या फोनवरून झालेल्या संवादात पुढच्या माणसाला काय म्हणतात नीट ऐका. ते म्हणतात, माझे सीएम सोबत काय संबंध आहेत हे तुम्हाला कदाचित ठाऊक नाही. मी कोट्यावधींचा निधी एका झटक्यात आणू शकतो, ही माझी ताकद आहे, ते त्या संवादात सांगतात. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची हिंमत नाही माझा निधी रोखून धरण्याची, असं ते त्या फोनवर बोलतात मित्रहो. या वक्तव्याचा तुम्ही कोणता अर्थ काढता ते तुम्ही ठरवा. अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांच्या पाठीशी सामान्य जनता उभी राहिली तर हा घोटाळा आणखी अधिक मित्रहो स्पष्ट होईल आणि काहीतरी अगदी चांगलं निष्पन्न होऊन जनतेच्या पैशाची लूट कायमची मित्रहो थांबेल. अशा प्रकारे कुंपणच शेताला खायला लागलं तर पुढे या महाराष्ट्राचं काय होईल ते मित्रहो तुम्हीच ठरवा. या निमित्ताने मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे की तुमची नेते मंडळी आणि तुमची आपापल्या विशिष्ट पक्षाची अंधभक्ती तुम्हाला सोडावी लागेल. तुम्हाला स्वतःचं हित अहित काय आहे ते आधी बघावं लागणार. या महाराष्ट्राची तिजोरी ज्यांच्या हातात आहे, या किल्ल्या ज्यांच्या खिशात आहे, तेच लोक, तीच मंडळी ही तिजोरी लुटून पसार होतील आणि पुन्हा तुमच्या अमूल्य मतांसाठी तुमच्या दारात पुन्हा नव्याने उभे राहतील. तेव्हा
तुम्हीच ठरवा तुम्हाला यापुढे या नेत्यांशी कसं वागायचं आहे. मित्रहो, असो, या निमित्ताने मला माझ्याच एका कवितेच्या 2 ओळी आठवल्या. जरा नीट ऐका. शिपाह्यापासून तर मंत्र्यांपर्यंत, शिपाह्यापासून तर मंत्र्यांपर्यंत एकसारखीच रांग असते. आबूपासून तर बाबूपर्यंत फुकट खाऊंची गँग असते. एकही पक्ष सुटला नाही आणि अजून भ्रष्टाचार मिटला नाही. या पलीकडे काय बोलायचं मित्रहो? मित्रहो, धनंजय मुंडेंच्या या गैरकारभाराचा तपास होईल तेव्हा होईल, किंवा सत्तेबाहेर येईल की नाही हे अजिबात मित्रहो सांगता येत नाही. ही शंकाच आहे. परंतु तुम्हाला या विषयाबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट करून मित्रहो नक्की नक्की सांगा, लिहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रहो शेअर करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.